लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। मे महिन्याचा हप्ता आता लवकरच जमा होणार आहे। महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। लाडक्या बहिणींना एकत्रित लाभ मिळणार आहे। तर अद्यापही राज्यातल्या 80 लाख महिलांनी ई-केवायसी केलेली नाहीये। त्या महिलांनी लवकरात लवकर ई-केवायसी करावी यासाठी मुदतवाढही दिली आहे। एखादी जर स्कीम असेल तर त्याच्यामध्ये स्क्रुटिनी आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे काही ग्राउंड लेवलवरून ज्या ज्या काही वेळेला सूचना येत असतात त्यानुसार योग्य ती कारवाईही केली जात असते। लाडक्या बहिणीचा हप्ता किती तारखेला मिळणार आहे? नाही, लवकरच लाडक्या बहिणीचा मे महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या थेट खात्यामध्ये वितरित केला जाईल। माहितीनं आश्वासन दिलं होतं की जो लाडक्या बहिणींचा हप्ता आहे तो वाढवला जाईल, 21 पर्यंत केला जाईल। त्या संदर्भात काही नियोजन आहे, कधीपासून सुरू केलं जाईल? राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या वेळेला पहिली पत्रकार परिषद घेतली त्याच वेळेला त्यांनी त्या संदर्भातली जी महायुतीच्या सरकारची भूमिका आहे ती त्या ठिकाणी स्पष्ट केली। तो निर्णय जो आहे तो निश्चितपणाने घेण्यात येईल आणि आता आम्ही प्राधान्याने अधिकाधिक लाभ आहे तो त्यांच्यापर्यंत या महिन्याच्या अखेरीस कसा पोहोचेल याकडे आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत आणि जी आश्वासनं महायुतीच्या सरकारने दिलेली आहेत ती राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्ण करणार। चर्चा होती की हे निकष जे आहेत ते कडकपणे केले जातील, अनेक महिला यामधून गाळल्या जातील, संख्या कमी होईल, अशा प्रकारची चर्चा आहे। काय स्पष्टीकरण? ह्या ज्या सगळ्या चर्चा आहेत ते गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या माध्यमातून आम्हालाही ऐकायला मिळत आहे, पण कागदोपत्रावर किंवा लेखी कुठल्याही शासन निर्णयामध्ये कुठलाही बदल निकषांमध्ये करण्यात आलेला नाहीये। अशा पद्धतीचं कुठलीही सर्क्युलर सुद्धा काढलं गेलेलं नाहीये। आम्ही त्याही वेळेला एक गोष्टीची स्पष्टता दिली होती की जी काही फेर तपासणी असेल किंवा त्या गोष्टी असतील या कंप्लेंट बेस्ड राहतील। त्याच्यामुळे आत्ताही उदाहरणार्थ आम्ही ज्या वेळेला ऑगस्ट किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या वेळेला डीबीटी केलेलं होतं, डीबीटी करत असताना काही ठिकाणी अशा कंप्लेंट झालेल्या होत्या की एकाच व्यक्तीने 19 अकाउंट्स किंवा असे काही हे करून केलेलं आहे, काही एकाच आधार कार्डवर बरेच फॉर्म्स भरले गेलेले आहेत। त्याही वेळेला त्या संदर्भातली ज्या ज्या वेळेला निदर्शनास आले त्या वेळेला ती योग्य कारवाई केलेली आहे। आत्ताही कंप्लेंट बेस ज्या ज्या वेळेला येतील तेव्हा त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि जी काही त्या संदर्भातली योग्य कारवाई आहे ती केली जाईल। राहिलेल्या महिलांना पुन्हा अर्ज करता येणार आहे का? नाही, त्या संदर्भातला अद्याप तरी निर्णय हा घेतला गेलेला नाहीये। आम्ही शेवटची अर्ज दाखल करण्याची जी मुदत आहे ती साधारणपणे 15 ऑक्टोबर पर्यंतची होती आणि बाय अँड लार्ज जर आम्ही बघितलं तर 2.5 कोटीपेक्षा जास्ती रजिस्ट्रेशन आज आमच्याकडे झालेलं आहे। म्हणजे विभाग म्हणून जो एक साधारणपणे अंदाज योजना आम्ही राबवत असताना किंवा आणताना जो एक ठेवला होता त्यानुसार रजिस्ट्रेशन जे आहे त्या ऑलमोस्ट 99% आपण त्याच्यापर्यंत पोहोचलेलो आहोत। त्यामुळे पुढे रजिस्ट्रेशनची मुदत द्यायची नाही द्यायची हा जो सगळा निर्णय हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत होईल। लाडक्या बहिणीला तुम्ही हप्ता देता, मात्र दुसरीकडे लाडकी बहीण सुरक्षित नाहीये। निधी उपलब्ध झालाय आणि हे सगळं करत असताना एक महत्त्वपूर्ण घोषणा ती आदरणीय फडणवीस साहेबांनी केली, ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना ही त्या ठिकाणी कायमस्वरूपी अशाच पद्धतीनं सुरू राहील या संदर्भातली त्यांनी घोषणा केली आणि त्यासाठी सुद्धा अधिकाधिक सक्षमपणाने ही योजना पुढच्या कालावधीमध्ये राबवण्यात येईल या दृष्टिकोनातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब आदरणीय सुनेत्रा काकी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढच्या कालावधीमध्ये राबवू। याआधी सुद्धा अनेकदा या संदर्भातला उल्लेख झालेला आहे की 2100च्या बाबतचा जो योग्य वेळी निर्णय आहे तो हे महायुतीचं सरकार घेईल, पण मला आपल्या माध्यमातून सुद्धा सांगायचं आहे की 1500चा लाभ हा लाडक्या बहिणींसाठी अशाच पद्धतीनं सुरू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून विभाग म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करत आहोत। या व्यतिरिक्त आत्तापर्यंत एकल महिलांचा सर्वे हा कधी करण्यात आलेला नव्हता, तो पहिल्यांदाच त्या ठिकाणी करण्यात येत आहे आणि एकल महिलांच्या दृष्टिकोनातून एक चांगलं धोरण हे महायुती सरकारच्या माध्यमातून पुढच्या कालावधीमध्ये येणार आहे। त्यामुळे तेही एक अतिशय ऐतिहासिक पाऊल हे सरकारच्या वतीने उचललं जात आहे। त्यामुळे महिला सक्षमीकरणाकडे पाऊल जाईल का? ते त्यांना 1500 रुपये देण्याची गरज पडणार नाही। जे धोरण येणार आहे सरकारच्या वतीने त्यामुळे महिला सक्षमीकरणाकडेचा पाऊल मारायचा नाही, एकल महिलांच्या संदर्भातला एक भाग झाला। मुळात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातूनच पहिल्यांदा आणण्यात आली आणि आज साधारणपणे
ज्या पद्धतीनं हा लाभ सुरू आहे, अनेक अशा महिला आहेत ज्यांनी त्या 1500च्या लाभातून ज्या आपल्या घरखर्च भागवतात, अनेक त्यांचे आरोग्य उपचार असतील ते सुद्धा करतात, पण लघु उद्योजकाकडे सुद्धा किंवा छोट्या मोठ्या व्यवसायांकडे सुद्धा ह्या 1500च्या लाभाच्या दर महिन्याच्या माध्यमातून महिलांनी पाऊल उचललेली आहेत. आणि आमच्यासाठी अशा अनेक सकारात्मक ज्या केस स्टोरीज आहेत या निश्चितपणाने लक्षात घेऊन पुढच्या कालावधीमध्ये फायनान्शियल लिटरसी ज्याचा उल्लेख किंवा आर्थिक सक्षमता महिलांमध्ये आणणं ह्या दृष्टिकोनातून आम्ही काम करणार आहोत, जेणेकरून लखपती दिदी असतील यांचं उद्दिष्ट गेल्या वेळेला 37 लाखाचं होतं. 37 लाख माता भगिनी या लखपती दिदीच्या त्या ह्याच्यामध्ये लाभ घेत आहेत, म्हणजे वार्षिक त्यांचं उत्पन्न 1 लाखाच्या पुढे जात आहे. त्याच पद्धतीनं यंदाच्या याच्यासाठी 25 लाखाचं उद्दिष्ट हे ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे एका बाजूला लखपती दिदी आणि एका बाजूला लाडकी बहीण योजना अशा पद्धतीनं सुरू असताना हे महिलांच्या सक्षमीकरणासाठी उचललेलं हे अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आहे. सरकार हे आमचं 5 वर्ष आहे, त्याच्यानंतरचे पुढचे 5 वर्ष निश्चितपणाने महाराष्ट्र राज्याची ही जनता महायुतीच्या सरकारला निवडेल याबाबत काही शंका नाही. आत्ता आपण जी घोषणा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आज केली आहे की अनेकांना वाटायचं की निवडणुकीनंतर ही योजनाच बंद होईल, पण आज निवडणूक होऊन 1.5 वर्षाचा कालावधी झालेला आहे. आजही योजना यशस्वीरित्या सुरू आहे. आज अर्थसंकल्पामध्ये त्यांनी उल्लेख केला की पुढेही ही योजना अशाच पद्धतीनं आम्ही सुरू ठेवणार. त्याच्यामुळे शंका कुशंका हे घेण्याचं काम विरोधकांनी आधीसुद्धा केलं. ज्या वेळेला ही योजना आदरणीय दादांनी 28 जून 2024 रोजी आणली त्यावेळेला कोर्टात जाण्याचं कामसुद्धा काहींच्या माध्यमातून झालं. हा लाभ कधी आपल्याला मिळणारच नाही असाही अपप्रचार झाला. त्याच्यामुळे कुठल्याही अपप्रचाराला बळी न पडता लाडक्या बहिणींसाठी हा लाभ हा कायमस्वरूपी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून सुरू राहील ही हमी आज पुन्हा एकदा या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी आताची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. आता महिना संपण्यावर आलेला आणि लाडक्या बहिणींच्या हप्त्यांनी तरतूदसुद्धा झालेली आहे. आता फायनल लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मे आणि जून महिन्याचा एकत्रित हप्ता उद्यापासून 1 जूनपासूनच मिळणार आहे. काही लोकांचं असं म्हणणं असेल की उद्या रविवार असल्याने हप्ता हा मिळू शकणार नाही, परंतु DBTची प्रोसेस आधीच करून ठेवली ते आणि जो हप्ता आहे जो निधी आहे तो विभागाकडे आधीच प्राप्त झालेला होता. त्यामुळे कुठलाही उशीर न करता लाडक्या बहिणींना हप्ता दिला जाणार आहे. मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता मिळायला लाडक्या बहिणींना खूप उशीर झाला. याच कारणाने आता मे आणि जून महिन्याचा हप्त्याला उशीर होऊ नये म्हणून 1 जूनपासूनच दोन्ही महिन्यांचा जो लाभ आहे 3000 रुपयाची रक्कम आहे त्याची सुरुवात आता होत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेण्याची गरज नाही. ज्या बहिणींचे हप्ते रखडले होते, हप्ता जमा होत नव्हता, त्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे, कारण आता त्यांचे सुद्धा हप्ते आता जमा केले जाणार आहे. यासाठी जी वाढीव तरतूद आहे ती सुद्धा करण्यात आलेली आहे आणि KYC संबंधीचे अपडेटसुद्धा आता समोर आलेले आहेत, जेणेकरून आता लाडक्या बहिणी त्यांची कागदपत्र सादर करू शकतात. ज्यांची KYC अजूनही बाकी होती, ज्या कारणाने त्यांचा लाभ थांबलेला होता, त्या सर्व महिलांच्या खात्यामध्ये सुद्धा ही रक्कम जमा केली जाणार आहे. त्यासंबंधीचे अपडेटसुद्धा आहे. व्हिडिओ पूर्ण बघून घ्या. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत अशीच अपडेट आहे पोहोचत राहणार आहे.